नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। इंग्लिश नाव असल्यामुळे मला काही चॅनलचं नाव घेता येत नाही, तर सर्वजण सपोर्ट करा माझ्या चॅनलमध्ये। तर माझ्या चॅनलमध्ये नवीन नवीन रेसिपी अशाच बघायला भेटतात। इथं 6 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसणाच्या। इथं जिरे घेतले, ते हळदी घेतली, मीठ घेतलंय, तेलाच्या वाटीत कढीपत्ता घेतलेला आहे, डाळ घेतली, इथं एवढ्या मिरच्या घेतल्या। आता तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही बनवू शकताय, तुमच्या अनुसार। ज्याला तिखट आवडतं ते जास्त तिखट वापरू शकतं, ज्याला तिखट कमी लागतं ते कमी वापरू शकतं। 2 टोमॅटो घेतलेले, 3 कांदे घेतले तर, आणि 1 वांग घेतलेले। तर इथं मिडियम याचा शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे मी या पद्धतीचा। तर इथं मी मेथी धुवून घेतलेली। चला तर आता ही मेथी कशी बनवायची चला मी सुरुवात करत आहे। तर ज्याला मेथी आवडत नाही ते ह्या पद्धतीने मेथी बनवून पहा, नक्की खाल तुम्ही मेथी। चला तर आता मी कांदे कट करायला घेत आहे। टोमॅटो, कांदे आणि वांग हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, आणि मिरची पण कट करून घ्यायची। तर काही मिरच्या मी अशा आणल्या होत्या, तर त्या मिरच्या मी तेलात तळून काढल्या, आता बघू शकताय तुम्ही। तर ही मिरची मी तेलात तळून काढली। ही मिरची काय करायचं, आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, आणि धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यात असे आपल्याला कट करून घ्यायची। आणि कट करून घेतल्या मीठ भरायचं आहे मध्ये, तर मीठ भरून शाने तळून घ्यायची तेलात। तर ही मिरची पण खूप छान लागते खायला, तिखट लागत नाही, नक्की ट्राय करून बघा ही मिरची पण। चला तर आता मी ही कट करायला सुरुवात करत आहे। चला तर आधी काय करते मी, तेलाची कढई आहे ना, तर तेलाची कढई असल्यामुळे मी तशीच ठेवलेली। तर ह्याच्यातलं तेल ओतून साईडला काढले, ते मिरची ती तळल्यामुळं तेल लाल झालेलं आहे। चला तर आता मी गॅस आधी चालू करून घेते, आणि गॅस चालू करून घेऊन कढई तापाय ठेवते। कढई तापल्यानंतर आपल्याला लसूण तेलात तळून घ्यायचं आहे। लसूण मिरची ह्याची खूप गरज आहे तेलाला आधी, तर ती तेलात तळून घ्यायची आपल्याला, आणि नंतर बाकीचे साहित्य मी कसं टाकणार आहे हे तर तुम्हाला दाखवणारच आहे। नक्की कंटिन्यू ब्लॉग बघित राहा, आणि रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका। चला मी आता रेसिपीला सुरुवात करत आहे। चला तर आता मी ही डाळ भिजून घेतलेली आहे, तर ही डाळ मी मिक्स करून घेत आहे मेथीत, आणि याच्यात आपल्याला कट केलेला कांदा काढून घ्यायचा आहे। तेल गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये मी काय करत आहे, लसूण कट करून घेतलेला ते लसूण त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता लसूण टाकून झाला की आपल्याला थोडासा लसूण गोल्डन कलर झाला की आपल्याला मिरची टाकून घ्यायची कट केलेली। तर माझे टोमॅटोने 1 वांग राहिलेलं कट करून घेते तोपर्यंत मी। चला तर बघू शकताय आता ह्याला असा कलर आलेला आहे मिरचीला, त्याला तर ह्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे मीठ, हळद, जिरे आहेत ना, हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, त्या मिरचीला चव येते जास्त। आणि त्यामध्ये आपल्याला कांद्याच्या आधी वांग टाकून घ्यायचं आहे। वांग फ्राय झालं पाहिजे, वांग शिजलं गेलं पाहिजे, म्हणून वांग टाकून घ्यायचे। तर मी वांग टाकून घेतलेले, त्याचा देठ टाकून दिलेला आहे, त्याच्या देठाचा वापर नाही केलेला मी। तर मिरची खूप जळाली मला, 2 मिनिटं छान बंद करून तर शेगडी चालू होती म्हणून फुल चालू असल्यामुळं मिरची करपून बसलेली। तर मी इथं कांदा घेतलेला, आता ह्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे, आणि सगळे पदार्थ 2 घेतलेले, तर मी 2 देऊन टाकले ते। तर आता ही कांदा परतून घ्यायचा। कांद्याचा आता हळदीमुळं कलर कळणार नाही, पण आपल्याला थोडासा करपला गेला की कांदा लगेच कळतो। चला तर आता मी फ्राय करून घेते, आणि कांदा टाकून झाला की आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे। कंटिन्यू रेसिपी माझी बघत राहा, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। परत एकदा सांगितलंय आठवणीने मी। कांद्याला पण गोल्डन कलर आलेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे, टोमॅटो कट केलेले 2 टोमॅटो ते मिक्स करून घ्यायचे। तर शेगडी फुल ठेवूनच ह्यावर काय करायचं, आपल्याला झाकण मांडून घ्यायचंय। तर ही सगळी वस्तू आहेत ना, याला पाणी सुटेपर्यंत ह्याला झाकण मांडून घ्यायचं आहे। आता मी ह्याला झाकण मांडत आहे, आणि नंतर आपल्याला हे मेथी, डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। आणि हो सांगायचं राहिलं, आधी मुगाची डाळ आहे ना, तर भिजू घालायची 10 ते 5 मिनिटं आधी। तर मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेत आहे, झाकण ठेवून ह्याला पाणी सुटेपर्यंत तसंच गरम म्हणजे झाकण ठेवणार आहे, का तर त्याची वाफ आहे ना आपली सगळी
झाकणाची ह्याच्यात उतरली जाते, ह्याला पण त्याला मिठामुळे पाणी सुटलं जातं. तर मी ही 10 ते 5 मिनटं झाकून ठेवणार आहे. चला आता झाकण ठेवत आहे. आता हे झाकण 10 ते 15 मिनटं तुम्हाला सांगितले तसंच ठेवायचं आहे आणि स्लो गॅस करायचा आहे आपल्याला. एकदम कमी केला आहे मी गॅस, तर थोडासा वाढवत आहे. तर ह्या गॅसवर त्याला पाणी सुटून द्यायचं आहे. चला तर आता मी झाकण काढून घेत आहे. झाकण काढून घेतलंय, बघू शकता तुम्ही ह्याला कसं तेलाचं पाणी सुटलंय. तर हे असं पाणी सुटून द्यायचं. तर आता आपल्याला मेथी टाकून घ्यायची आधी. तर इथं मी मेथी टाकून घेतलेली. मेथी टाकून घेऊन आता ह्याला आपल्याला पलटी मारायची. 10 ते 5 मिनटं पलटी मारून परत ह्याला पाणी सुटणार आहे. तर पाणी सुटावं म्हणून आपल्याला थोडंसं परत वरनं मेथी मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता मेथी लवकर फ्राय होते, त्यामुळं मी अर्धा चम्मच मीठ घेतलं होतं, ते मीठ टाकलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं जे कूट आहे ना, सगळ्याच्या नंतर टाकायचं आपल्याला, म्हणजे मेथी शिजून वगैरे झाली का मग टाकायचं आहे. चला तर आता ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. तर झाकण नाही बरं का नंतर ठेवायचं, आपल्याला मेथी टाकल्याच्या नंतर झाकण ठेवायचं नाही. ह्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. तर आपल्याला ही शेंगदाण्याचं जे कूट आहे का, ते कूट मिक्स करून घ्यायचं आहे. या बुडबुडच असला पाहिजे. चला तर झाली आपली मेथीची भाजी. कोणाकोणाला आवडते मेथीची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इथंच ब्लॉग खतम करत आहे. तर सर्वांनी नक्की कंटिन्यू पूर्णपणे बघा, लाईक कमेंट करून सांगा कशी वाटते तुम्हाला मेथीची भाजी नवीन पद्धतीने. आणि कोणाकोणाला आवडत नाही आणि आता आवडेल ह्या पद्धतीने बनवून खाल्लं तर नक्की कमेंटमध्ये सांगा.